अध्यक्ष महोदय, यामध्ये उत्तरामध्येच सांगितलंय की पोलीस आयुक्तांनी पत्र पाठवून सदरच्या चौकशा लावलेल्या आहेत. म्हणजे प्राथमिक हे पुराव्यानिशी सिद्ध होतं की यात तथ्य आहे. सदरच्या चौकशांमध्ये झालं काय? आपल्याला काही त्यांनी कळवलंय की चौकशांमध्ये काय निष्पन्न झालं? पण सर्रास सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून लुटालूट चालू असते. 1,500, 2,000, 10,000, 8,000 असा पगार देऊन सुरक्षा रक्षकांना नोकऱ्या द्यायच्या, अधिकचा पगार घ्यायचा, तो स्वतःच्या खिशात टाकायचे. हे सर्रास महाराष्ट्रात चालू असतं. यावरती प्रतिबंध लावण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहात का? कारण का कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये जे सगळं चालतं, पूर्ण महाराष्ट्रातली कामगार व्यवस्था उद्ध्वस्त होते. कॉन्ट्रॅक्ट लेबर स्वस्तात पडतं आणि त्याच्यामुळेच ह्या प्रथेला अधिकचा जोर मिळतोय. तो हे सगळं प्रकरण दिसायला सोपं आहे. सुरक्षा रक्षक म्हणजे आपल्या दृष्टीने क्षुल्लक बाब आहे. सो सर्वसामान्यांची घरं चालवण्यासाठी हा आता चांगला रोजगार आहे. तर या रोजगाराला जिवंत ठेवण्यासाठी, त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काही कायदे करून हे जे गैरकारभार आहेत, म्हणजे जे काही गैरप्रकार चालू आहेत त्याला प्रतिबंध करणार आहात का?